तर आता मित्रांनो आपण जात आहोत वेस्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं कन्नवार नगर नंबर 2 कडे. आता तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा ब्रिज पाहिला असेल, त्या ब्रिज पासून आपण आता कन्नवार नगर नंबर 2 कडे जातोय. हा रूट दाखवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला समजावं की नेमका ही घरे कुठे कुठे आहेत, आजूबाजूचा परिसर कसा आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, नेमकं एरिया कसा आहे हे तुम्हाला समजावं यासाठी हे व्हिज्युअल्स आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा सगळा रोड जो काही कन्नवार नगर नंबर 1 आहे, आता नंबर 2 मध्ये आपण एंट्री करणार आहेत. आणि 2 नंबर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही लोकॅलिटी पाहू शकता की बऱ्याच मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनची कामे सुरू आहेत. मोठमोठ्या प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत किंवा अनेक प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही पाहू शकता मार्केट असेल, दुकानं असतील, शॉप्स असतील, हे सगळं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. ते तुम्ही लोकेशन त्या व्हिडिओच्या व्हिज्युअल्स मध्ये नक्कीच पाहू शकता. आणि म्हणून आजूबाजूचा परिसर तितकाच महत्त्वाचा ठरतो मित्रांनो, कारण जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही हे लोकेशनचे व्हिडिओज आम्ही ऍड करत आहोत. थोडाफार व्हिडिओ मोठा होऊ शकतो मित्रांनो, म्हणून हे समजून तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जे काही लोकॅलिटी दिसते, हा आहे मित्रांनो नंबर 2 चा शिवाई चौक. शिवाई चौकामध्येच मागील लॉटरीमध्ये एक घर आले होते, इमारत क्रमांक 4 पॉकेट क्रमांक 2. इथे सुद्धा 2024 मध्ये घरे आली होती 2 BHK ची, ती विकली गेली आहेत मित्रांनो. तोच हा प्रकल्प आहे पॉकेट क्रमांक 2. आता आपण पॉकेट क्रमांक 5 कडे जातोय. इथून पुढे गेल्यानंतर रायगड चौक अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्या चौकामध्ये रायगड सोसायटी सुद्धा आहे. तिथूनच आपल्याला आतमध्ये टर्न घ्यायचा आहे. समोर रिलायबलचा प्रकल्प आहे आणि तिथूनच आपण आतमध्ये चाललोय मित्रांनो. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा रोड आहे आणि ह्या रोडच्या अंतिम म्हणजे शेवटी तो प्रकल्प त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बाकीचे तुम्ही युनिक टावर्स वगैरे बघू शकता, हे सगळं काम सुरू आहे. म्हणून प्रायव्हेट बिल्डरांचे बरेच प्रकल्प या ठिकाणी सध्या सुरू आहेत. आता तुम्ही इथून लेफ्ट साईडला बघा मित्रांनो, ग्रीन कर्टन जे काही हिरवा जो कपडा लावलेला आहे तोच आहे म्हाडाचा प्रकल्प, ज्या ठिकाणी आपण आता ही सगळी व्हिजिट करतोय, ज्या घरांची आपण माहिती पाहतोय अशा प्रकारची ही इमारत आहे मित्रांनो. नुकतंच काम सुरू आहे मित्रांनो, 3ऱ्या-4थ्या मजल्यापर्यंतच काम गेलेलं आहे. आणि म्हणून आता ह्या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते, तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. आता प्रकल्पाचा पत्ता पाहूया मित्रांनो. संकेत क्रमांक आहे 535, बिल्डिंग नंबर 1 पॉकेट क्रमांक 5, हरियाली गाव, कन्नवार नगर नंबर 2, विक्रोळी पूर्व, मुंबई 400083. उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG, ज्या अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 6,01,000 ते 9,00,000च्या दरम्यान आहेत असे अर्जदार यासाठी अर्ज करू शकतात. एकूण उपलब्ध घरे आहेत 70. अर्थात ही सगळी घरे 2 BHK स्वरूपाची आहेत. पहिल्या प्रकारचं घर आहे मित्रांनो 48.57 स्क्वेअर मीटरचं, ज्याचं कार्पेट एरिया आहे 522 स्क्वेअर फीट, ज्याची किंमत आहे मित्रांनो 75,36,567 रुपये. तिथेच दुसऱ्या टाईपचं घर आहे चटई क्षेत्रफळ 54.33 स्क्वेअर मीटर अर्थात 584 स्क्वेअर फीट, किंमत आहे 84,67,588 रुपये. स्थिती पाहिली तर ही सगळी घरे 2032 पर्यंत तयार होणार आहेत महारेराच्या रेकॉर्डनुसार. आता प्रकल्पापासून अंतर पहा. विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे 2.4 किलोमीटर अंतरावरती. कांजूरमार्ग स्टेशन आहे 2.8 किलोमीटर अंतरावरती. विक्रोळी मेट्रो स्टेशनचे प्रपोज आहे सध्या काम सुरू आहे, ते आहे 1.2 किलोमीटर अंतरावरती. आणि पूर्व द्रुतगती महामार्ग अर्थातच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 550 मीटर अंतरावरती आहे. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, बँका, हेच मैदानं, गार्डन्स, हे सगळं तेथील जवळजवळ 1 किलोमीटरच्या परिघामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तर मित्रांनो लोकॅलिटी पाहिली तर तिथे एक हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिराच्या बाजूलाच हा म्हाडाचा प्रकल्प आहे. तुम्ही जर गेलात कधी इथे व्हिजिटला तर नक्कीच हनुमान मंदिर सांगू शकता, पण इथे व्हिजिटला उपयोग नाही मित्रांनो, सॅम्पल फ्लॅट ओपन नाही, म्हणून तुम्ही इथे व्हिजिट करू नका, कारण काम सध्या 2ऱ्या-3ऱ्या मजल्यापर्यंतच गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही इथे आला तरी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवला जाणार नाही. आम्ही खूप मुश्किलीनं हा सॅम्पल फ्लॅट मिळवला आहे मित्रांनो. कृपया जेव्हा तो ओपन होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगू की सॅम्पल फ्लॅट ओपन झालेला आहे. पण तुम्ही पाहू शकता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे हे लोकेशन आहे, लोकॅलिटी आहे, जे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत, प्रशस्त अशा पायऱ्या
आहेत मित्रांनो. म्हणजे जागा सुद्धा खूप चांगली आहे, मोकळी आहे अशी सोडलेली आहे. आजूबाजूचं सध्या काम सुरू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये खूप सामान वगैरे पडलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 4 फ्लॅट आहेत एका फ्लोअरवरती, 1 2 3 4, म्हणजे इकडे या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत. इथून आपण हा इथे सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा जो काही प्रशस्त हॉल आहे हा पहिला तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला सिलिंगचं जे काम असतं ते ऑलरेडी करून दिले जाणार आहे म्हाडाकडून, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता हे सॅम्पलचं काम सध्या सुरू मित्रांनो. हा सॅम्पल रेडी झाल्यानंतर पब्लिकसाठी ओपन केला जाणार आहे, पण थोडं अजून तुम्हाला वेट करावं लागू शकतं. इथे बाल्कनी मित्रांनो, प्रशस्त बाल्कनी आहे. अनेक जण विचारतात बाल्कनी आहे का, तर खूप मोठी बाल्कनी सुद्धा या फ्लॅटला देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतंय सिलिंगची कामं कशा प्रकारे केली, पीओपीची कामं कशा प्रकारे केली जात आहे. इथे वॉश बेसिन असणार आहे, हा वॉश बेसिन एरिया असणार आहे. तुम्हाला आरसा वगैरे लावून तुम्ही तिथे ठेवू शकता. या साईडला असा एक साईड प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो किचनचा. इथे पाहू शकता ग्रेनाईट कशा प्रकारे वापरलेले आहे तुम्ही पाहू शकता. कलर्स वगैरे पाहू शकता. वरती तुम्हाला लॉफ्ट देण्यात आलेला आहे, सामान स्टोरेज ठेवण्यासाठी लॉफ्टचा वापर तुम्ही करू शकता. इथे पहिले तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे, तेही सुद्धा प्रशस्त आहे मित्रांनो. इथे अशा प्रकारचे कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. तिथे सगळे कमोड जे आहेत ते वेस्टर्न टाईप सगळे कमोड आहेत मित्रांनो. इथे पुढे आल्यानंतर आपल्याला पहिला बेडरूम लागणार आहे, फर्स्ट बेड लागणार आहे. हा खरं तर स्टडी बेड म्हणजे स्टडी रूम टाईप हा बेड आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा बेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढे गेल्यानंतर मास्टर बेड आहे मित्रांनो. मास्टर बेडसाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा मास्टर बेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा संपूर्ण जो काही पाहू शकता घराचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल की कशा प्रकारे ही घरे आहेत. मास्टर बेडचा टॉयलेट बाथरूम बघा जो काही आहे तिथे अशा प्रकारचा टॉयलेट बाथरूम आहे, वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो. पण तुम्हाला एकंदरीत एक अंदाज येईल या फ्लॅटचा की कशा प्रकारचा हा फ्लॅट आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किंवा तुमचा डिसिजन घेण्यासाठी नक्कीच याच्यातून तुम्हाला मदत होणार आहे, यात मात्र शंकाच नाही. म्हणून नक्कीच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. अनेकांचा प्रश्न असतो की पार्किंग वगैरे आहे का, तर पार्किंग टावर वेगळा उभारला जाणार आहे, त्याच्यामुळे येथील किमती वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ही जागा आहे मित्रांनो, इथे पार्किंग टावर बनवलं जाणार आहे आणि ते प्रत्येक फ्लॅटसाठी पार्किंग उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. म्हणून तुम्हाला पार्किंगचे टेन्शन इथे राहणार नाही मित्रांनो. पार्किंगचं अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. आता इतर माहिती पाहूया. आता पहा मित्रांनो, आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहू नेमकं ते प्रकल्प किंवा तो प्रोजेक्ट कुठे आहे तो. तुम्ही पाहू शकता हा मुंबईचा मॅप आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण नवी मुंबई किंवा मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी हा एरिया आहे. तर मुंबईतील विक्रोळी जे ईस्टर्न लाईनवरती म्हणजे जे काही आपण त्याला म्हणतो की पूर्व जे काही द्रुतगती महामार्ग आहे त्या महामार्गाला लागूनच हा प्रकल्प आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो लक्ष्मी निवास दिसते. खरं तर जे म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे तो अजूनही गुगल मॅपवरती अपडेट झालेला नसल्यामुळे मी त्याच्या जवळील इमारत लक्ष्मी निवास हे लोकेशन दाखवतो, कारण त्याच्या लागूनच ती म्हाडाची इमारत तयार होते. इकडे पाहू शकता IIT आहे, IIT मुंबई ज्याला म्हणतो. इकडे भांडूप आहे, इकडे मुलुंड, इकडे घनसोली, वाशी, इकडे कुर्ला, इकडे मानखुर्द असा हा एरिया आहे. तर मी त्याला थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला नेमका प्रकल्प कुठे आहे. आता हे पाहू शकता मित्रांनो, हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा डम्पिंग ग्राउंड आहे, तो डम्पिंग यार्ड आहे. आणि हा आहे कन्नमवार नगर नंबर 2, म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 हा प्रकल्प आहे. पूर्ण म्हणजे वस्ती आहे पूर्ण मित्रांनो त्या ठिकाणी. आणि इथे जे लक्ष्मी निवास दिसते मित्रांनो, याच लक्ष्मी निवास या ठिकाणीच ही बिल्डिंग आहे. आता बिल्डिंग नेमकं कुठे आहे जर विचारलं तर लक्ष्मी निवासच्या नंतर हे जे काही दिसतंय ही आहे ती म्हाडाची बिल्डिंग, ज्या ठिकाणी या इमारतीचं काम सुरू आहे. इकडे मित्रांनो हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या लागूनच जे लोकेशन आहे ती लोकेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हेच आहे मित्रांनो लोकेशन. आणि या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाच्या इमारतीच्या बाजूलाच पार्किंग टावर केला जात आहे, त्याची मी माहिती देणार आहे. इथे पार्किंग टावर आहे, जसं तुम्हाला मी दाखवलं ते लोकेशन. इथे पार्किंग टावर आहे मित्रांनो, आणि प्रत्येक फ्लॅट मागे एक पार्किंग असल्याचं तुर्तास तरी आम्हाला महारेरावरनं समजलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही लोकेशन आहे त्याच्या बाजूला जे आपण अगोदरचं लोकेशन पाहिलं, जे पॉकेट क्रमांक 2 जे 1.5 कोटीची घरे आहेत, बिल्डिंग 1 AB आणि बिल्डिंग 3 ABC, तर हे इथे आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला त्याच्या जवळच हा प्रकार जो पॉकेट 5 मध्ये आहे, पॉकेट 4 मध्ये आहे, हा पॉकेट 2 आहे, इकडे 4 आहे, आणि इकडे पॉकेट 6 आणि 7 इकडे आहेत या साईडला. 6 आणि 7 म्हणजे इकडे 6 इकडे 7 असं हे एरिया आहे. बाकी पूर्ण वस्ती तुम्ही पाहू शकत असाल. तरी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय. तुम्ही म्हणाल की सर नेमकं विक्रोळी स्टेशन वगैरे कुठे आहे, तर विक्रोळी स्टेशनचं लोकेशन तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मैदान आहे, हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, आणि इकडे थोडं पुढे आल्यानंतर हे विक्रोळी स्टेशन आहे. हे विक्रोळी स्टेशन आणि इथे तो प्रकल्प आहे जो म्हाडाचा पॉकेट क्रमांक 5 2 BHK ची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. हाच प्रकल्प आहे. नक्कीच तुम्ही हे लोकेशन तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. तर आता मित्रांनो आपण पाहूया नेमका मार्केट व्हॅल्यू काय आहे. आता मार्केट व्हॅल्यू पाहण्यासाठी मित्रांनो आम्ही ह्याच्या आजूबाजूच्या इमारतीचा सर्वे केलेला आहे. लक्षात घ्या, ही जी इमारत दिसते त्याच्या बाजूचे जे काही प्रकल्प आहेत
त्या प्रकल्पाची माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. इकडे जर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे दिसतंय कृपा इलाइटची आम्ही माहिती घेतलेली आहे. युनिक टॉवरची माहिती घेतलेली आहे आणि त्याशिवाय जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, आता आम्ही अंडर कन्स्ट्रक्शनला प्राधान्य दिले कारण आपला प्रकल्प हा सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर युनिक एन्क्लेव्ह जो काही आहे येथे नेमकं काय व्हॅल्यू आहे, त्याशिवाय युनिक टॉवर इथे काय व्हॅल्यू होती तेही मी तुम्हाला दाखवणार, कारण ऑलमोस्ट व्हॅल्यू सेम आहे मित्रांनो. म्हणून युनिक टॉवर युनिक एन्क्लेव्ह हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रकल्प आहे, म्हणून त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, रिलायबल युनिक एन्क्लेव्ह रेसिडेन्सी जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे सप्टेंबर 2026 मध्ये कम्प्लिशन होईल असं बोललं जात आहे. आणि 2 BHK ची प्राइस या ठिकाणी मित्रांनो 1.06 म्हणजे 1,06,00,000 रुपयाला या ठिकाणी 500 स्क्वेअर फीटचा 2 BHK अवेलेबल आहे. आणि इथे जो म्हाडाचा 2 BHK तुम्ही पाहू शकता, तर या ठिकाणी म्हाडाचा 2 BHK जो 48.57 ते 54.33 स्क्वेअर मीटर अर्थातच या ठिकाणी कार्पेट एरिया 522चा कार्पेट एरिया आणि 522 ते 584 522चा एरिया 75 लाखाला विकला जात आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं म्हाडाचे जे काही प्रायव्हेट बिल्डरचे 1,06,00,000ला 500चा एरिया मिळत आहे. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी जर म्हाडाचं कंपॅरिझन केलं की जो काही कार्पेट एरियानुसार इथे पार्किंग इन्क्लूड केलं आहे, मी सांगितलं की इथे तुम्हाला पार्किंग या किमतीमध्ये इन्क्लूड आहे. म्हणून इथे तुम्हाला एवढं आहे की तुम्हाला 75 लाखामध्ये हे 1 BHKचा 520चा कार्पेट एरिया 522चा कार्पेट एरिया मिळत आहे. 522चा विचार केला 75 लाखाला, तर इकडे मात्र तुम्हाला जो प्रायव्हेट बिल्डरचा आहे तो 1.6 म्हणजे 1,06,00,000ला 500चा एरिया या ठिकाणी मिळणार आहे. हे कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो 2026 मध्ये, आणि हे म्हाडाची कम्प्लिशन डेट मध्ये सांगितले की ही आहे 2030 मध्ये, म्हणजे साधारण 3 वर्ष तुम्हाला बाकी आहेत. म्हणजे जर तुम्ही ऍव्हरेज विचार केला, हे जे काही म्हाडाची किंमत आहे याचा जर तुम्ही एव्हरेज विचार केला की 75 लाखाला या ठिकाणी 2 BHK मिळत आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स हे तुम्हाला भरावं लागणार आहे. तर हे साधारणतः 5-6 लाख रुपये तुम्ही पकडू शकता, जे 80-82 लाखापर्यंत हा प्रकल्प तुम्हाला जात आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जर बघितली तर ही 1,06,00,000पर्यंत, मी साधारणतः 15 ते 20 लाखाचा कुठेतरी फरक या ठिकाणी दिसून येतो. पण नक्कीच या ठिकाणी ज्यांना अर्ज करायचे करू शकतात, ज्यांना वेट अँड वॉच आहे, ज्यांना बराच काळ आहे, जे बराच काळ थांबू शकतात ते या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकतात. ज्यांना थांबायचे नाही, ज्यांना लगेच घर पाहिजे असेल मात्र ते इतर ठिकाणी स्विच होऊ शकतात, कारण हा प्रकल्पाचे नेमकं 4थ्या मजल्यापर्यंत काम झालेलं आहे मित्रांनो, आणि पूर्ण व्हायला 2030 उजाडणार आहे. म्हणजे जे काही कम्प्लिशन डेट आहे 2030 आहे. म्हणून कुठेतरी तुम्हाला इथेच अर्ज करायचा असेल, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करून लॉटरीमध्ये नशीब आजमावू शकता. तर आता मित्रांनो, विक्रोळच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे डम्पिंग ग्राउंड. अनेक जण विचारतात सर डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे वास येतो, तिथे म्हणजे त्रास होतो, तर त्याची तुम्ही माहिती देत नाही, तुम्ही ते का लपवून ठेवताय? तर ह्याच्यापूर्वी मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा म्हणजे 2024 लॉटरीमध्ये सुद्धा आम्ही सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. डम्पिंग ग्राउंड किंवा नाला वगैरे काय आजूबाजूचं ड्रॉबॅक्स काय त्याची माहिती दिलेली आहे. त्याशिवाय मित्रांनो आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी मागच्या वेळेस बनवला होता, तर म्हाडाचा नाद सोडा. कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी त्याची लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला हे डम्पिंग ग्राउंड, झोपडपट्टी, नाला आहे किंवा काय आहे याचे सगळे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत मित्रांनो. कारण जर तुमची चॉईस असेल की मला नाला वगैरे नको आहे, तर तुम्ही पाहू शकता हा डम्पिंग ग्राउंड, हा डम्पिंग आहे, आणि असं बोलतात की ते खूप वास येतो, लोकांना खूप त्रास होतो. असं आता ह्याचं तर नक्कीच ते आपण ऍग्री करायलाच पाहिजे. जे लोक राहतात ते सांगतात आम्हाला सातत्यानं की इथे नक्कीच वास येतो, त्याचा त्रास होतो, पण असं नाही की डेली होतो, तो 15 दिवसात जेव्हा त्याची प्रोसेस असते त्यावेळेस त्याचा वास नक्कीच होतो. मग नाल्याचंही आम्हाला विचारलं सर तुम्ही नाला वगैरे दाखवत नाही, तुम्ही नाला वगैरे आहे, तर हा नाला आहे मित्रांनो इथे, आणि या नाल्याच्या बाजूलाच हा प्रकल्प आहे, हे मी तुम्हाला सांगतो. पण असं नाही की फक्त हाच प्रकल्प आहे, अनेक प्रकल्प आहेत. ते सगळे प्रकल्प ज्या ठिकाणी असे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा वेगळा व्हिडिओ मी घेऊन येईन. इथे असं आहे मित्रांनो की ज्यांना खरंच घराची गरज आहे त्यांनी ह्या गोष्टी टाळाव्यात. ज्यांना घराची खूप गरज आहे, ते प्रिफरन्स नाहीये की बाबा चला लागला तर लागला, नाही तर नाही, अशाने मात्र नक्कीच तुम्ही हे विचार करू शकता, इतरत्र विचार करू शकता, तुम्ही शिफ्ट होऊ शकता. जेन्युइन तुमची गरज काय आहे, तुम्हाला घराची गरज आहे, तुमच्या किमतीमध्ये बसतं का याचा विचार करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करा. कारण ह्याच्या पूर्वीच्या लॉटरीमध्ये तुम्हाला मी दाखवतो, याच्या पूर्वीची लॉटरी इथे हा पॉकेट क्रमांक 4 आहे मित्रांनो. ही बिल्डिंग म्हाडा पॉकेट क्रमांक 4 इथे सुद्धा ह्याच वेळेस मी ते सगळं डम्पिंग सगळं दाखवलं होतं. ह्याच वेळेस मी डम्पिंगची माहिती दिली होती, आणि त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ सुद्धा बनवला होता की तो नाला वगैरे जवळ आहे, नक्कीच आहे. कारण अनेक जण विचारत होते सर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टी सांगता, निगेटिव्ह सांगत नाही. निगेटिव्ह सांगायचं असा विषयच नाही मित्रांनो, पण लक्षात घ्या, जे लोक ह्या कमेंट करतात निगेटिव्ह, इथे असं आहे तिथे तसं आहे, तीच लोक सगळ्यात जास्त फॉर्म भरतात. हे कुठेतरी लक्षात ठेवा. तुमची गरज काय आहे, तुमचं बजेट काय आहे, त्यानुसार तुम्ही त्या प्रकल्पाच्या ठिकाणी अर्ज करू शकता. अन्यथा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहेत पनवेलच्या पुढे निसर्गरम्य
रिकामी ठिकाणी डोंगरामध्ये नदीच्या कडेला तिकडे तुम्ही जाऊ शकता. तिकडे नाला वगैरे झोपडपट्टीचा त्रास होणार नाही. इतर जे काही ट्रॅफिक वगैरे त्याचा सुद्धा नक्कीच त्रास होणार नाही. ह्याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. नाहीतर काय होऊ शकतं की इतर जे काही प्रकल्प आहेत तुम्ही त्या प्रकल्पाकडे स्विच होऊ शकता. ही माहिती देणं सुद्धा आमचं कर्तव्य होतं मित्रांनो, कारण विक्रोच्या दृष्टीने हा प्रश्न खूप जणांनी मला विचारला होता आणि खूप जणांनी सांगितलं होतं, सर तुम्ही ही माहिती का लपवून ठेवत आहात. बघा मित्रांनो, मी सांगितलं ना, जर तर म्हाडाचा नाद सोडा हा व्हिडिओ पहा, त्याच्यात सगळी उत्तरं मी दिलेली आहेत.